नमस्कार, पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत। आज श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती जतन आणि संवर्धनासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग पार पडलेली आहे। याबाबत हबप रामकृष्ण वीर महाराज यांच्याकडनं मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं त्यांच्याकडनं जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने श्री विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या संवर्धनासंदर्भात एक बैठक बोलवली होती। या बैठकीला वारकरी संप्रदायातील मान्यवर संघटनांना निमंत्रित दिलेलं होतं। त्याच्यामध्ये फडकरी संघटना असेल, वारकरी संप्रदाय पाईक संघ असेल, विश्व वारकरी संघ असेल, याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी बैठकीला उपस्थित होतो। यावेळी जी काही रासायनिक सिलिकॉन नावाची नवीन प्रक्रिया आहे ती मूर्तीच्या वज्रलेपाच्या संदर्भात करण्यात येणार आहे अशी माहिती सुरुवातीला त्यांनी दिली। या अगोदर अनेक वेळेला इपॉक्सी प्रक्रिया मूर्तीवरती लेपन प्रक्रिया झालेली आहे। वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया लेपन केल्यामुळे मूर्ती खराब होते अशा पद्धतीचा अनेक क्षेत्रावरचा अनुभव आहे। कोल्हापूर क्षेत्रावरची मूर्ती ही वारंवार केलेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे खराब झालेली आहे हे आम्ही त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलं आणि विठ्ठलाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर कोणत्याही पद्धतीची रासायनिक प्रक्रिया करायची नाही असा तीव्र आक्षेप वारकरी संप्रदायाने या ठिकाणी नोंदवला। हा आक्षेप नोंदवून धार्मिक क्षेत्रामध्ये देशभरामध्ये आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया सुद्धा केली जाते। त्याच्यातली तज्ज्ञ मंडळी बोलवून त्यांच्याकडून मूर्तीला आयुर्वेदिक लेपन प्रक्रिया संदर्भातली मतं मागवावी, देशभरातले तज्ज्ञांची मतं घ्यावी असा प्रस्ताव आम्ही ठेवला। हा प्रस्ताव सांगितल्यानंतर सुद्धा त्यांचं पूर्वीप्रमाणे ठरल्याप्रमाणे केवळ बैठकीचा फार्स करून ठरलेली लेपन प्रक्रिया करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की बैठकीचा कुठल्याही पद्धतीचा फार्स नको आहे। आम्ही दिलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ या संदर्भात एक समिती नेमून देशभरातले मूर्तीतज्ञ बोलवण्यात यावे। आम्ही काही मूर्तीतज्ञांना आपल्यासमोर आणतो आणि पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखालीच मात्र कायमस्वरूपी विठ्ठलाच्या मूर्तीचं जे काही झीज होती आहे तो विषय कायमस्वरूपी त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न व्हावे याच्यावरती जिल्हाधिकाऱ्यांनी आणि मंदिर समितीनं सहमती दर्शवली आणि लगेच सुरू होणारी जी लेपन प्रक्रिया आहे ही काही दिवसांकरता पुढे ढकलण्यात आलेली असून लवकरात लवकर याच्यामध्ये येत्या आठवड्यात मूर्तीशास्त्रातली तज्ज्ञ मंडळी, मग त्याच्यामध्ये आयुर्वेदिक लेपन प्रक्रियेतली ही तज्ज्ञ मंडळी, विलास वाहणे सरांनी सांगितलं केरळमध्ये काही मंडळी आहेत त्यांना सुद्धा आमंत्रित करण्याचा प्रयत्न आहे। तर अशा माध्यमातून ही सगळी मंडळी एकत्र बसून या संदर्भात निर्णय घेतला जाईल, मूर्तीची पाहणी केली जाईल। तर कुठल्याही घाई गडबडीमध्ये मूर्तीची लेपन प्रक्रिया न करता व्यवस्थित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा करूनच या संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे अशा पद्धतीची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर मूर्तीचं संवर्धन आणि संरक्षण आत्तापर्यंत ज्या सेवादारांनी परंपरेनं केलेलं आहे त्यांचं सुद्धा मत याच्यामध्ये विचारलं जावं ही सुद्धा भूमिका आम्ही त्या ठिकाणी प्रकर्षानं मांडलेली आहे। त्याच्यामुळे येत्या काळात मूर्ती संदर्भामध्ये जो काही निर्णय होईल तो सर्वानुमते घेण्यात येण्याचा या ठिकाणी निर्णय आज झालेला आहे। घाई गडबडीमध्ये कुठल्याही पद्धतीचा निर्णय होणार नाही याची दक्षता आज वारकरी संप्रदायानं घेतल्यामुळं जी काही मंदिर बंद ठेवलं जाणार होतं, 2-3 दिवस मंदिर बंद ठेवायचं आहे, मूर्ती प्रक्रिया करायची असा कुठलाही शेवटचा निर्णय अजून झालेला नाहीये। सर्वांनी याची नोंद घ्यावी। संपूर्ण चर्चा झाल्यानंतरच मूर्ती संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे। विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी आता बैठक झाली। या बैठकीत काय निर्णय झालाय, कधीपर्यंत संवर्धन होईल, कशा पद्धतीने होणार आहे? ठीक आहे। आता आमच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या मूर्ती जो आहे तो मूर्तीमध्ये बरेच ठिकाणी झीज झालेली आहेत। ते आपल्याला जतन आणि संवर्धन करण्यासाठी आज आम्ही एक मीटिंग घेतलं होतं। याच्यामध्ये औसेकर महाराज होते, मंदिर समितीचे सगळं सदस्य होते आणि आमच्या संघटना आहेत बरेच महाराज वगैरे मीटिंगमध्ये उपस्थित होते। मीटिंगमध्ये सर्वप्रथम आम्ही पूर्णपणे जतन आणि संवर्धन म्हणजे काय तो आपण सगळ्यांना समजून घेतलेले आहे। महाराज मंडळीच्या असं रिक्वेस्ट होत आहे की याच्यामध्ये कोणतेही रसायन वापरून काही करायचे नाहीये। खूप महत्वाचं म्हणजे जो इपॉक्सीचे शब्द आपण वापरतोय
त्याच्याबद्दल बरेच शंका होते. आपण पूर्णपणे क्लिअर केलेली आहे की याच्यामध्ये आम्ही इपॉक्सी वापरणारच नाहीये. इपॉक्सी अगोदरचं पद्धत होतं जतर आणि संवर्धन करायला, आता इपॉक्सीच्या पद्धत नाहीये, आम्ही इपॉक्सी वापरणार नाहीये. आता ज्या ठिकाणी थोडा झिजलेली आहेत, काही ठिकाणी छोटा गड्डा वगैरे पडलेली आहे, ते पूर्णपणे क्लिनिंग करणे. त्यानंतर जे काही आपल्याला स्टोन पावडर असतो तो स्टोन पावडर वापरून स्टोन पावडरचं जतन करून त्यानंतर प्रिझर्वेशन कोटिंग करणे. अशा पद्धतीने सगळ्यात देशामध्ये सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी आता पुरातन विभागामार्फत पद्धत आता आहे, तोच वापरून आम्ही करणार आहोत म्हणून पूर्णपणे आम्ही सर्वप्रथम ऐकून घेतलं. त्यानंतर महाराज मंडळीच्या काही शंका होते की सर्वप्रथम आम्हाला मूर्ती पूर्णपणे आम्हाला दाखवावे, याच्यामध्ये काय ठिकाणी कुठे काय झालेली आहे तर पूर्ण त्यांना माहिती पाहिजे होतं. आणि त्यानंतर त्यांचं रिक्वेस्ट असं होतं की अजून जे काही तज्ञ आहेत, मूर्तीचे तज्ञ आहेत, त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची त्यांचे हे डिमांड होतं. त्याच पद्धतीने आता पुढच्या आठवड्यामध्ये सर्वप्रथम सोमवारी मंगळवारी आता सगळं मंगराज मंडळी सोबत आता आपण पूर्ण निरीक्षण करणार आहेत. तो झाल्यानंतर टेंटेटिव्हली बुधवारी या गुरुवारी आपण सगळे जे काही तज्ञ आहेत त्याच्यामध्ये भारतामध्ये सगळ्यात बेस्ट तज्ञ जे कोणी आहेत, महाराष्ट्रामध्ये जे कोणी बेस्ट तज्ञ आहेत, केरळाचे तज्ञ आहेत, त्यांना आपण बोलवणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून मॅक्सिमम आपण आषाढीच्या अगोदर जतन आणि संवर्धन करण्याचं नियोजन आम्ही ठेवलेले काही त्यासाठी तारीख ऍक्च्युली ठरवलं होतं आम्ही, पण बरेच शंका असल्यामुळे तज्ञ आम्ही बोलवणार आहोत. पुढच्या बुधवारी आम्ही तज्ञ बोलवणार आहोत. तर तज्ञाला बोलून मॅक्सिमम आमचे प्रयत्न असं असणार की आषाढीच्या अगोदर 3 दिवस बंद करून पूर्णपणे आम्ही जतन आणि संवर्धन करणार आहोत. 3 दिवस दर्शन बंद 3 दिवस मुखदर्शन बंद होणार, पददर्शन बंद होणार आहे, मुखदर्शन चालू असणार आहे. पण अजून ते पुढच्या आठवड्यामध्ये टेंटेटिव्हली बुधवारी या गुरुवारी आम्ही सगळे तज्ञ बोलवणार आहोत केरळातून. आणि इतर आमच्याकडे जे काही पुरातन मंदिर आहेत, महालक्ष्मी मंदिर आहे, त्यानंतर आमच्या कोल्हापूर महालक्ष्मीचं मंदिर आहे, तिथून आम्ही तज्ञ बोलवणार आहोत. त्यांच्याशी आपण पूर्णपणे आम्ही चर्चा करणार आहोत. पण एक आश्वासन मी सगळ्यांना देतोय की महाराष्ट्रामध्ये सध्या या भारतामध्ये असलेले सगळ्यात बेस्ट तज्ञ आणि बेस्ट टेक्नॉलॉजी, बेस्ट पद्धत वापरून मूर्तीचं कुठेही याच्यामध्ये म्हणजे बाधित होणार नाही, मूर्तीचं स्वरूप कुठेही बदल होणार नाही, तो खात्री करून आम्ही पुढे जाणार. थँक्यू.